नमस्कार मित्रांनो. तेव्हा हे तणनाशक मारून घेतलं आणि सगळं गावात बघा कसं जळलेलं आहे. ऊन बी पडलं आणि त्या उन्हामुळं सगळं गावात जळून गेलं. आता काय करायचं आहे, सगळं गावात वाळलं की बारीक ट्रॅक्टरनं ते मधल्या साऱ्यातली कोळपणी करून घ्यायची आणि कोळपणी करून घेतली ते सगळं वाळलेलं गावात निघून जातं आणि ते गावात गोळा करून ढीग घालायचं एका साईडला, ते पेटवून द्यायचं आणि मग सारं स्वच्छ होत्यात. काळं झार रान होतं बारीक ट्रॅक्टरनं त्याची मेहनत करून घेतली की. तर ह्याला काय लय खर्च नाही तणनाशकला. हे घरीच बनवले आम्ही तणनाशक आणि मीठ, लिंबू आणि युरिया तीनच वस्तू टाकल्या आणि तणनाशक मारून घेतलं. एक आठवड्यात सगळं जळून गेलं. तर बघा ही अशी पद्धत आम्ही करतोय, कारण रान काळं झार दिसतं. कारण दुसरं तणनाशक मारतच नाही आम्ही, कारण त्यामुळं रानाची ताकद कमी होती त्या तणनाशकनं. म्हणून हे आम्ही घरीच औषध तयार करतो आणि मारतो. तेव्हा हे सगळं तण जळून गेले बघा, हे का काय सुद्धा दिसत नाही हिरवं. आता त्याला ऊन बी लागलं आठवडाभर, त्यामुळे ते जळून गेलं. नाही तर ढगाळ वातावरण असतं तर मग नसतं जळलं. आता ह्यात दुसरं काहीतरी पीक घ्यायचं, बारक्या ट्रॅक्टरनं मेहनत करून तयार करायचं रान. पावसाच्या आत काहीतरी त्यात लावायचं, आपलं भाजीपाला हे ते पळून ठेवायचं रान. नाही 4 रुपये कसं तरी उभं करायचं आपलं. पण आता हे तण न जळल्यामुळं थोडा उशीर लागला आहे. तर आता पाऊस बी थोडाफार उघडला इकडं, तर आता हे करायचं ह्यात काहीतरी चवळी, मटकी, काय भाजीपाला, शापू, मेथी हे सगळं करायचं. पडून ठेवायचं रान नाही. तर इकडं बघा अजून काय बाजरी आम्ही पेरली नाही, तर आता पेरायचं आहे बाजरी. ही काही रानं मोकळीच आहे ती तशीच, कारण पाऊसच नव्हता पाठीमागं. आता वाज बऱ्यापैकी झाला आहे पाऊस, तर आता घ्यायची आहे पेरून बाजरी. थोडी उशिरा झाली तरी चालेल, पण पेरून टाकायची. आता इकडं काय एवढा आता सध्या तरी काय पाऊस नाही मोठा, बारीक बारीक आहे पाऊस, रिपरिप, पण मोठा पाऊस नाही. तर बाजरीला काय एवढा पाऊस लागत नाही, सारखी रिमझिम असतेच 4 दिवसाला 8 दिवसाला, त्यामुळं बाजरी येते आपली. तर बघा हे आता हे बाकीची पिकं अशी चांगली तेजदार आली. ती गवारी म्हणा, तुमची मका, 2 प्रकारच्या गवारी आहेत. एक इलायते आणि एक देशी आहे. तर गवारीला जास्त दर गावतो पुढल्या महिन्यात निर्मल 12ला. आता ही पुणेरी गवारी आहे बघा. तर हे आता होईलच 4-8 दिवसात चालू. दर बी बऱ्यापैकी आहे, तर चांगला आहे दर. 70-80 रुपयापर्यंत आहेत तर गवारी बघून आहेत. तर बघा हे असं केलं डोक्यानं तर परवडते, कारण का मजुरी लईच वाढली आता, परवडत नाही. एक लेबरला 300 रुपये आहेत आता, त्यामुळं मजुरीचं काम लईच अवघड झालं आहे. म्हणून आपलं हे थोड्या खर्चात तणनाशक मारून रानं नीट करायची. धन्यवाद.